मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेच्या दणदणाटावर आता पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। रात्री 10 वाजेनंतर डीजे वाजवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत डीजेचा प्रचंड आवाज सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। विशेषतः परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा मोठा परिणाम होत आहे। वृद्ध, आजारी व्यक्ती आणि हृदयविकाराच्या रुग्णांनाही या ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान डॉक्टर नितीन न्याहारकर यांनी इशारा देत सांगितले की अति आवाजामुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकार आणि कायमस्वरूपी श्रवण दोषासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट करत पोलिसांनी आता कारवाईचे संकेत दिले आहेत। नागरिकांनीही रात्रीच्या शांततेचा भंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे। लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक जण कार्यक्रमामध्ये विविध उत्सवाच्या वेळी वाद्य लावत असतात, डीजे लावत असतात। पण असं आढळून आले आहे की बरेच जण डीजे लावत असताना त्याचे जे निर्धारित डिसिबल ठरवलेलं आहे किंवा इतर कुठल्याही वाद्याचं जे निर्धारित डिसिबल ठरवले त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आवाज त्याचा असतो। त्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन अनेकांना त्रास होतो। अनेक आपल्या परिसरामध्ये हृदयाचे किंवा बीपी किंवा इतर अनेक रुग्ण आहेत, वृद्ध आहेत, तसेच काही मुलांचा अभ्यास असतो। त्यामुळे त्या ज्या काही वाद्यांचा डीजेचा त्रास होतो आणि त्यामुळे बऱ्याच वाईट परिणाम त्या आरोग्यावर होत असतो। त्यामुळे आजपासून आम्ही एक मोहीम हाती घेतलेली आहे। रात्री 10 नंतर जिथे जिथे वाद्य सुरू असेल किंवा एखादा डीजे सुरू असेल तर आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करणार आहोत। त्यामुळे सर्व वाद्य धारकांना किंवा डीजे मालकांना माझं आव्हान आहे की तुम्ही रात्री 10 नंतर कोणीही वाद्य वाजवू नका। सपशेल जे तुमचे आयोजक असतील कार्यक्रमाचे त्यांना सांगा 10 नंतर कुठल्याही प्रकारचा आम्ही डीजे वाजवणार नाही किंवा वाद्य वाजवणार नाही। आणि इतर वेळेच्या आत जरी असेल ते जे निर्धारित केलेले डिसिबल आहे त्या डिसिबल मध्येच आम्ही वाजवू, याची सगळ्यांना तुम्ही काळजी घ्यायची आहे। मी सर्व जनतेलाही आवाहन करतो की आपल्या कार्यक्रमामुळे इतरांना आरोग्य खराब होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। आम्ही एक पथक नेमून रात्री 10 नंतर जे काही डीजे वाद्य चालू असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। त्यामुळे आव्हान आहे की पोलिसांच्या या सूचनेकडे सर्व जनतेने तसंच डीजे धारकांनी, डीजे मालकांनी। नमस्कार, मी डॉक्टर नितीन शिवाजी न्याहारकर, MD मेडिसिन, लासलगाव येथे न्याहारकर हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतो। आज आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत, ध्वनी प्रदूषण। डीजे जे आजकाल वापरले जात आहेत लग्नामध्ये, आपल्या इकडे वरात असते, बर्थडे पार्टीज असतात किंवा कोणताही कार्यक्रम असेल त्याच्या आपण उद्घाटनालाही बोलवतो, तर ह्या डीजेमुळे जो साऊंड तयार होतो त्या साऊंडचा, त्या ध्वनीचा आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम हा आवाज जेव्हा 85 डेसिबलच्या वरती जातो त्यावेळेस आपल्याला ऐकण्याची क्षमता कमी होते व ऐकण्याचा आजार सुरू होऊन जातो। दुसरं, कॉन्स्टंट एक सारखा जो हा आवाज असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरात तणाव तयार होतो, त्यामुळे डोकेदुखी किंवा मानसिक ताण हाही वाढतो। दुसरं, डोकेदुखीचा परिणाम ज्यांना मायग्रेन वगैरे त्यांना हा लगेच जास्त डोकेदुखी सुरू होऊन जाते। तिसरं, ज्यांना झोपेचा आजार आहे किंवा डीजे जर रात्री कुठं असेल तर स्लीप डिस्टर्बन्स म्हणतो आपण, की ती सायकल डिस्टर्ब होते स्लीपची। त्याच्यानंतर ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, जर त्यांच्या जवळ हा डीजे कुठे वाजत असेल तर त्यांना धडधडून येणे, चक्कर येणे, घाम येणे हे असेही प्रॉब्लेम्स येतात। त्यामुळे ज्या पेशंट्सला हृदय ज्यांचं कमजोर आहे, ज्यांना धडधडीचा त्रास आहे किंवा ज्यांना घबराट होते त्यांनी शक्यतो डीजेच्या आवाजापासून लांब राहायचं आहे, जेणेकरून हा त्रास त्यांना होणार नाही। आणि शक्यतो होईल तेवढी लहान मुलांची आणि वयस्कर लोकांची जास्त काळजी घ्यायची, कारण की यांना लवकर त्रास होतो ह्या आवाजाचा। दुसरं की आजकाल जेवढं तुम्ही ध्वनी प्रदूषणाच्या जवळ राहाल, ध्वनीच्या जवळ राहाल, त्या आवाजाने तुमच्या शरीरात अनेक बदल होत जातात। कॉन्स्टंट त्या आवाजामध्ये राहिल्यामुळे तुम्हाला बीपी किंवा हृदयविकाराचा आजारही सुरू होऊ शकतो। चालत्या पिढीला किंवा नवीन जनरेशनला जे आवाज, नाच, गाणं वगैरे हे आवडतं हे ठीक आहे, पण त्याच्यासोबत निसर्गालाही तो प्रॉब्लेम, निसर्गाला त्या अडचणी नको यायला निसर्गाच्या याच्यात, कारण की आपण एक लॉ फॉलो करतो, तो लॉ जपला पाहिजे। आपण जेवढं ध्वनी प्रदूषण करू त्याचा साईड इफेक्ट आपल्यालाच होणार आहे, त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचे आहे। थँक्यू।